ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आपण छान कमेंट करत आहात, सर्व गोष्टी सुचवत आहात, इतर लोकांपर्यंत शेअरही करत आहात, त्याबद्दल आपला आभारी आहे। जर अजूनपर्यंत आपण हे आपले चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा। सबस्क्राइब याच्यासाठीच कर म्हणतोय की आपल्याला प्रत्येक वेळी ग्रुपवर ही लिंक शेअर करा असे आपले मेसेज पाठवावे लागतात, ते पाठवावे लागू नये याकरिताच आपल्याला ते सांगतोय। कारण 12 व्हिडिओ, कारण आता आपण प्रत्येक राशीचे वेगळे 12 व्हिडिओ करत आहोत, ते 12च्या 12 व्हिडिओ इतर ग्रुपमध्ये लिंक शेअर करणं थोडंसं कठीण होतं। त्यामुळे आपली जर राशी आपल्याला पाहायची असेल आणि सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन यावं अपलोड झाल्यानंतर व्हिडिओ, यासाठी आपल्याला बेल आयकॉन दाबणे आणि सबस्क्राइब करणं खूप गरजेचं आहे। आपण साप्ताहिक राशी भविष्य सुरू करत आहोत, जे आहे 22 जुलै ते 28 जुलै 2024 हे साप्ताहिक राशी भविष्य असणार आहे। 22 जुलै ते 28 जुलै मेष राशी। या सप्ताहात अचानक काही मोठे महत्वाचे निर्णय आपल्याला पुन्हा एकदा घ्यावे लागणार आहेत। जे आधी घेतलेले निर्णय होते कदाचित ते चुकले असतील किंवा त्याच्यात चुका झाल्या असतील किंवा ते नीट झाली नाहीत कामं, अशासाठी पुन्हा आपल्याला काहीतरी नवीन कामं करावी लागतील। ती नवीन कामं करण्यासाठी पुन्हा काहीतरी आपल्याला एखादा निर्णय घ्यावा लागू शकतो। आपल्या मनाप्रमाणे आपल्याला यश न मिळाल्याकरता आपल्याला थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो। कारण आपण एखादं नवीन काम सुरू केलं आणि आपल्याला मनाप्रमाणे त्यात यश मिळत नाहीये। पण काय असतं मित्रांनो, कुठलंही काम करायचं ना थोडं आपल्याला थांबावंच लागतं। एकदम आपण केल्या ताबडतोब त्याच्यात यश मिळेल किंवा सुधारणा होईल, प्रगती होईल असं असत नाही। ते आपल्याला कष्ट सुद्धा करावे लागणार आहेत। त्यामुळे मानसिक त्रास व्हायला देऊ नका, मानसिक त्रास करून घेऊ नका। प्रयत्न मात्र नक्की करत राहा, त्याच्यातून आपल्याला चांगला लाभ होऊ शकतो। प्रत्येकाचे निर्णय चुकतात, त्यात काही अडचण नाही आहे किंवा त्रास करून घेण्यासारखंही काही नाहीये। परंतु चुकीचा निर्णय पुन्हा पुन्हा घेऊ नये, तोच निर्णय पुन्हा पुन्हा चुकू नये, याबद्दल मात्र आपण सावध राहणं खूप गरजेचं आहे। आता चुकीच्या निर्णयामुळे काय होत आहे तर आपले आर्थिक नुकसान होत आहे किंवा आर्थिक गणित चुकत आहे, आर्थिक कोंडी होते आणि आर्थिकच अडचण जास्त होत आहे। हे मागच्या वेळीपासून मी तुम्हाला आर्थिक परिस्थितीच मध्ये उलाढाल होत आहे, तर त्या आर्थिक गोष्टीतून आपल्याला त्रास होऊन आपल्याला हतबल झाल्यासारखे होऊ शकते किंवा अपयश येते की काय आपण करूनही आपल्याला त्याच्यात फायदा होत नाही काय, अशा काही गोष्टी होऊन त्याचा मानसिक त्रास आपल्याला होऊ शकतो। तो होऊ देऊ नका। तर सध्या शांत राहा, जर होत असेल ना तर शांत राहून हळूहळू कामे करा, शांत राहून कामे करा आणि जी काही परिस्थिती समोर येत आहे परिस्थितीला सामोरे जा, पाठी येऊ नका, घाबरू नका। नाही घाबरून होत नाहीये म्हणून पुन्हा घाबरून आपण थांबतात आणि पुढे जात नाहीये, पूर्ण करत नाही किंवा करायची इच्छा नाहीये किंवा करायला होत नाहीये, तर अशा काही गोष्टी असतील तर त्या चुकीच्या आहेत। आपल्याला थोडं थांबून पुन्हा ती सुरुवात नव्याने करायला पाहिजे। नक्की आपल्याला त्या गोष्टींमध्ये लाभ होणार आहे, कालांतराने ते परिस्थिती सुधारणार आहे, यात काही शंका नाही। चांगले दिवस त्या आपल्या कामामध्ये येणारच आहेत। भले आपण व्यवसाय करत आहात, भले नोकरीच्या ठिकाणी आपण काहीतरी काम करत आहात, ते वरिष्ठांना जमत नसेल किंवा इतर काही तत्सम गोष्टींमधनं जर आपल्याला तो त्रास होत असेल तर आता सध्या होईलच, पण आपण कष्ट करणे मात्र सोडू नका। प्रामाणिकपणे कष्ट करत राहा, आर्थिक अडचणी सुद्धा कालांतराने सुधारतील, पण प्रामाणिक प्रयत्न करत राहा। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणारे 22 आणि 24, शुभ अंक असणारे 1 आणि रंग असणारे पिवळा। या सप्ताहात आपल्याला आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मुद्दाम काय करायचं आहे तर मसूरची डाळ किंवा अख्खा मसूर आपल्याला जे मिळेल ते 1.25 किलो प्रमाणे कुठल्याही गरीब व्यक्तीला दान द्या, गरजू व्यक्तींना दान द्या, ज्यांना गरज आहे आणि स्वीकारतील। आणि नाही स्वीकारलं तर कुठल्याही गणपतीच्या देवळात जाऊन आपण ती मसूरची डाळ दिली तरी चालेल। तर मंगळवारी फक्त तुम्ही देवळात देणार असाल, कोणी गरीब गरजू व्यक्ती नाही मिळाला तर देवळात देणार असाल तर त्या मसूरच्या डाळीबरोबर एक पानाचा विडा, काहीतरी दक्षिणा, एक नारळ ठेवणं गरजेचं आहे। पण इतर गरजू व्यक्तींना आपण देणार असाल त्या ठिकाणी पानाचा विडा आणि किंवा नारळ देण्याची गरज नाही। हे मात्र आवर्जून आपण हे करा। हे 7 मंगळवार करा। पुढील आठवड्यात मी आपल्याला उपाय सांगेल तोही करा, पण हा कंटिन्यू 7 मंगळवार करा, जेणेकरून आर्थिक परिस्थिती आपली सुधारेल, आर्थिक परिस्थिती जी बिकट आली आहे ती दूर होईल आणि सुधारून आपल्याला त्याचा लाभ होईल, याचा नक्की लाभ घ्या। चला आता पुन्हा भेटूया ह्याच वेळी ह्याच ठिकाणी, तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।